युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीने महेश अण्णा डोलारे यांच्या नेतृत्वाखाली पूनम गेट येथे बेमुदत उपोषणाचा दुसरा दिवस, तरीही शासनाने कुठलीही दखल घेतली नाही. म्हणून महेश अण्णा डोलारे यांनी काय वक्तव्य केले ते पहा. यावेळी तिरुमल घोडके, नागेश दासरी, विकास गायकवाड, रमेश पद्मा, अशोक माचल, बाळकृष्ण मामड्याल, विष्णू मेत्रे, मुमताज शेख, विजया झाकणे, मुमताज तांबोळी, सविता सोनवणे, छाया हिरवटे आदी मान्यवर उपस्थित होते. गेल्या 2 दिवसापासून या ठिकाणी युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीने जे सोलापूर शहराच्या लगत असलेले जे बेकायदेशीरपणे जे टोलचा झोल हे बंद झाला पाहिजे, या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी आमरण उपोषण सुरू आहे. आमचं गेल्या दोन दिवस झाले कुठल्याही पद्धतीची कोण आले नाही. आज कार्यकर्त्याची तब्येत खालवली आहे, त्याला चक्कर वगैरे येते, परंतु या ठिकाणी शासन प्रशासन कुठल्याही पद्धतीची दखल घेत नाही. हा विषय जे काय MSRTC चे 4 टोल नाके आहेत ते टोल नाके बेकायदेशीर आहेत आणि असा या ठिकाणी राष्ट्रीय राज्य महामार्ग प्राधिकरण यांनी जेव्हा यांचा प्रकल्प चालू झाला, वळसंग टोल नाका व इकडं मंगळवेढा टोल नाका या ठिकाणी यांचा प्रकल्प चालू झाला, तेव्हा त्यांनी स्वतः पत्र दिलंय कलेक्टरला की हे जे 4 टोल नाके आहे ते टोल नाक्याची मुदत संपलेली आहे आणि आमचा प्रकल्प झाल्यामुळे या ठिकाणी ह्या टोल नाका बंद करण्यात यावे. परंतु या ठिकाणी कुठल्याही पद्धतीची दखल घेतली नाही. तेरी चूप या पद्धतीने हे सगळं काय हप्ते घेऊन म्हणावं लागेल का काय म्हणावं लागेल कुणाच्या आशीर्वादाने हे माहिती नाही. परंतु आम्ही युवा भीमसेनेच्या वतीनं 2 महिन्यापूर्वी रस्ता रोको आंदोलन केले, कलेक्टर साहेबाला निवेदन दिले, आम्ही भारतीय राज्य महामार्ग प्राधिकरण यांना निवेदन दिले, मंत्रालयाला निवेदन दिले, परंतु आतापर्यंत कुठलीही पद्धतीची दखल घेतली नसल्यामुळे आज आम्ही या ठिकाणी आमचं आमरण उपोषण हे सुरू आहे. आमची दुसरी मागणी अशी आहे, MRDC मध्ये जे कामगाराला बेरोजगार करून या ठिकाणी कारखाने बंद करून त्या ठिकाणी मोठमोठे बेकायदेशीर मंगल कार्यालय त्या ठिकाणी स्थापन केलेत. ते मंगल कार्यालय पूर्णपणे बेकायदेशीर आहे. ते मंगल कार्यालय बंद करून त्या ठिकाणी नवीन कारखाने सुरू करण्यात यावे. आमची मागणी अशी आहे, सोलापूर जिल्हा हे कामगाराचा जिल्हा आहे आणि या ठिकाणी कामगाराला रोजगार मिळावा म्हणून या ठिकाणी MRDC अस्तित्वात आली, परंतु अक्कलकोट रोड MRDC मध्ये या ठिकाणी जे कामगार आहेत आमच्या बाजूला बसलेले, या कामगारावर अन्याय करून यांना अंधारात ठेवून तासाला 30 रुपये 40 रुपये या ठिकाणी वेतन देऊन यांची पिळवणूक करतात. आमची या माध्यमातून या आंदोलनाच्या या उपोषणाच्या माध्यमातून अशी मागणी आहे की यांना कामगाराला तास 100 रुपये प्रमाणे या ठिकाणी द्यावं. या सर्व 3 मागण्यासाठी आम्ही या ठिकाणी उपोषण करतोय. आज 2 दिवस झाले या ठिकाणी कोणी आले नाही, दखल घेतली नाही, परंतु 25 तारखेपर्यंत आमची जर मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही या ठिकाणी आणि याचा जबाबदार माननीय सोलापूर कलेक्टर साहेब, भारतीय राज्य महामार्ग प्राधिकरण, कामगार आयुक्त आणि MSRTC हे असेल. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.